आणि यथेच्छ जेवणावरती ताव मारला. आणि लोक जाताना म्हणायची, या म्हाताऱ्या सिद्धोपंताला ना वेळ लागले. हे असा कुठं संसार असतो? अगोदर तर काय म्हणे संसार केला, मग काय म्हणे संन्यास घेतला, आणि आता काय पुन्हा संसार. हे अशा संसाराच्या जेवणाच्या पंतरवाळ्या घालण्यापेक्षा पुरीला ढकलून द्यायची होती विहिरीत. आणि लोकांच्या ह्या सगळ्या गप्पा कधी? जाताना अगदी पोटावरून हात बीत फिरवत. पुरीच्या लग्नात बाप खर्च करतो, उगाच नाव बिव ठेवायच्या भानगडीत पडत नका जाऊ. एखादी गोष्ट कमी पडली ना तरी जाताना पाठीवर थाप मारा, छान झाला लग्न. तुमच्या एका शब्दासाठी बाप आयुष्यभर एक एक रुपया बाजूला काढून ठेवत असतो. त्याच्या डोळ्यात फक्त एक भावना असते, कित्येक वेळा तर त्याची खर्च करायची ताकद पण नसते. पण ते समाजाच्या लाजकाज मित्रांना जाऊ दे हो, चांगली जागा भेटली, कल्याण झालं पोरीचं. लग्नामध्ये जेवताना सुद्धा एक कण सुद्धा उष्टा टाकणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या त्या एका ताटासाठी त्यांनी काही पैसे मोजलेले असतात. जेवण बिवणं आटपली, लोक अशा गप्पा मारायला लागले. माझी सगळ्यांना विनंती आहे, कुणाच्याही पाठीमागं असं काही बोलू नका. चुकलं जर असेल ना कुणाचं, तिथल्या तिथे सांगा दोन शब्द, पण कुणाच्याही मागे मात्र काही बोलायच्या फंदात पडू नका. ह्या सीसीटीव्ही मध्ये आपलं येईल असं शक्यता कमी आहे, येईल किंवा नाही. पण वरतून एक सीसीटीव्ही मात्र कंटिन्यू सुरू आहे, त्यातून एकही गोष्टी चुकत नाही. म्हणून कुणाच्या मागे कुणाची निंदा बिंदा करायच्या वेळ मिळतो कुठून एवढा? तुम्ही मागं बोलू नका, कुणाच्या मागं नाही, मागं सुद्धा बोलू नका. मागचे तुम्हाला म्हटलं बोलू नका, त्यांना म्हटलं मागे बोलू नका म्हणजे इकडे बोलू नका, कुणाच्याच मागे बोलू नका. एक दृष्टांत सांगतो. एक साधू महाराज असे रस्त्यांचं, नीट ऐका मग तुम्हाला कळेल मागं का बोलायचं नाही. एक साधू महाराज असे रस्त्यानं चाललेले होते आणि एक बाई धुणं धुत होती तिथे. तिला असं वाटलं की दुपारची वेळ आहे, उन्हात तानात महाराज चाललेत आणि आता आश्रमात जाणार आणि मग जेवणार, त्यापेक्षा ती महाराजांना म्हणली, महाराज जेवणाची वेळ झालेली आहे, एक काम करा, आश्रमात जायच्या आधी इथं 2 घास खा आणि मग जा. महाराज म्हटले ठीक आहे, आता तुझा आग्रह आहे, काय चटणी भाकर असेल वाढ बरं मला. महाराजांना चटणी भाकर वाढली. महाराज जेवणच करत होते, पण बाईला वाटलं महाराज पहिल्यांदाच जेवायला थांबलेत आणि आपण चटणी भाकर वाढली आहे. शेजारच्या बाईकडे गेली आणि म्हटली, का हो महाराज जेवायला थांबलेत, तुमच्याकडे काही गोडधोड आहे का? ती म्हणली, बाई मी आत्ताच खीर बनवली, जा बरं घेऊन. महाराज चटणी भाकर खात होते, हिनं दिलेली खीर घेऊन गेली. महाराजांनी खिरीचे 2 घोट घेतले आणि महाराज मरून पडले. आता गल्लीतल्या 2 बायका तिथं बघतच होत्या हे सगळं चाललेलं. त्या दोघींमध्ये गप्पा सुरू झाल्या. म्हणली, बघ बाई चालले होते महाराज इथून चांगले, हिनं प्लॅनिंग करून महाराजांना मारलं म्हणली. ती दुसरी म्हणली, नुसतं हिने नाही, ती दुसरी ना, तिने दोघींनी मिळून घेतलं. असंच असतं ना, या दोघींनी मिळून म्हणले काहीतरी केलेले. आता हे प्रकरण नेमकं वरती गेलं चित्रगुप्ताकडे. चित्रगुप्ताने यमाला विचारलं, महाराज असे गेले कसे, काय घडलं नेमकं, काय कारण काय? यमानं सांगितलं, मी पण रजेवर होतो, माझे 2 सेवक गेलते, मला इन्व्हेस्टिगेशन करावी लागेल, मग मी रिपोर्ट काय असेल ते देतो. इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर लक्षात आलं की ज्या वेळेला ही खीर घेऊन येत होती त्याच वेळेला वरतून एक घार चाललेली होती. घारीच्या तोंडात साप होता आणि त्या सापाचं विष त्या वाटीत पडलं आणि म्हणून ती खीर घेतल्यामुळं महाराज गेले. आणि मग चित्रगुप्ताने विचारलं, हे पाप कुणाच्या नावावर टाकायचं? यमानं सांगितलं, घारीच्या नावावर टाका. ते म्हणले, तिचा काय संबंध? ते म्हणले, नेमकं तिला तिथूनच जायचं होतं का? अरे तिला काय माहिती खालून चालली. म्हणजे मग सापाच्या नावावर टाका, त्याला नेमकं वाटीतच. अरे ते त्याचा जीव वाचवत असेल, त्याला काय माहित. म्हणजे मग एक काम करा, जिनं खीर दिली ना तिच्या नावावर टाका. तिनं दिली नसती तर गेले असते का? अरे तिचा काय संबंध, ही मागायला गेली म्हणून तिनं दिली. मग हे म्हणले, एक काम करा, जी मागायला गेली ना खीर तिच्या नावावर टाका. अरे म्हणले, तिचा काय संबंध, तिला वाटलं महाराजांना काय. अहो म्हणले, मग हे टाकायचं कुणाच्या नावावर पाप? ते म्हणले, काम करा, त्या दोघी नाही का, कोणत्या, तुम्ही काय एकमेकीकडे बघता?
त्या दोघी ज्या म्हणत होत्या ना, हे दोघींनी प्लॅन केला असं मारला असं ना अमुक, त्यांच्या नाव गरज आहे का? विनाकारण मागं बोलू नका. तुमच्याकडे वेळ आहे ना शिल्लक, तर बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव. उगाच व्यर्थ बडबड करण्यात वेळ वाया घालू नका. हा हेलपाटा वाया जाऊ नये असं वाटत असेल तर भगवंताचं नामस्मरण करा. पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. येणे सोसे मन झाले हवा भरे, येणे सोसे मन झाले हवा भरे, येणे सोसे मन झाले हवा भरे, येणे सोसे मन झाले हवा भरे. येणे सोसे मन झाले हवा भरे, येणे सोसे मन झाले हवा भरे, परती माघारी घेत नाही, परती माघारी घेत नाही. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. बंधनापासून उकलली गाठी, बंधनापासून उकलली गाठी, बंधनापासून बंधनापासून उकलली गाठी, बंधनापासून उकलली गाठी, देताली मिठी आ
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावा तुका म्हणे देह भरिला विठ्ठल 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 तुका म्हणे देह भरिला विठ्ठल तुका म्हणे देह भरिला विठ्ठल तुका म्हणे विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे देह भरिला विठ्ठल तुका म्हणे देह भरिला विठ्ठल काम क्रोधे केले घर हा काम क्रोधे केले घर रीते बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव विठ्ठल 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 विठ्ठला तुका म्हणे देह भरिला विठ्ठल तुका म्हणे देह भरिला विठ्ठल तुका म्हणे देह भरिला विठ्ठल 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 तुका म्हणे देह भरिला विठ्ठल काम क्रोधे केले घर रीते हा काम क्रोधे केले घर रीते बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला निळा म्हणे अलिंगन देता समाधान जीव शिव. निळोबरांनी सांगितले असं पांडुरंगाला जाऊन आलिंगन द्यावं. ह्या विठ्ठलाचा महिमा सोलापूरकरांना नाही माहीत तर कुणाला माहिती आहे आणखी. तुम्ही नशिबवान मंडळी आहात सगळे. तुमच्या हाकेच्या अंतरावरती पांडुरंग आहे. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीचा संसार सुरू झाला आणि समाजानं मात्र विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांना स्वीकारलं नाही. बऱ्याचदा समाज आपल्याला स्वीकारत नाही. समाजाला आपली अडचण नसते, समाजाला आपल्या क्षमतांची अडचण असते. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांना समाज स्वीकारत नाही, पण या समाजाकडे दुर्लक्ष करत दोघांनी आपला आपला संसार सुरू केला. रुक्मिणीच्या मनामध्ये एक भाव होता की आपल्या पोटी साक्षात भगवंताला जन्माला यायचं. रुक्मिणीला डोहाळे लागले आणि रुद्र ऐकावा असा वाटू लागला. रुक्मिणीचे सगळे डोहाळे विठ्ठलपंतांनी पुरवले. पहा, घरामध्ये जर गरोदर मुलगी असेल, सून असेल, तर तिचे डोहाळे पुरवायचे असतात. तिच्या आरोग्याची काळजी घ्यायची असते. तिच्या आरोग्याची काळजी घ्यायची म्हणजे आता एखादं झाड आहे, त्या झाडाला चांगलं फळ लागावं, मग शेतकरी काय करतो? त्या झाडाला चांगलं खतपाणी घालतो, कुंपण घालतो. का त्या झाडाला चांगलं फळ लागावं म्हणून शेतकरी त्याला पानांना हिरवा ऑइल पेंट, खोडाला वेगळा कलर, त्याला चांगलं खतपाणी घालतो. गरोदर स्त्री आहे, तिला चांगलं मूल जन्माला यावं याच्यासाठी काय केलं पाहिजे? तिला चांगला आहार दिला पाहिजे. का तिला दिवसभर ब्युटी पार्लर मध्ये नेऊन बसवलं पाहिजे? विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेच्या आरोग्याची काळजी घेतली. तिला काय हवं नको ते पाहिलंय. आजही महाराष्ट्रामध्ये भाऊ इतकं कुपोषणाचं प्रमाण आहे, कितीतरी मुलं कुपोषणामुळे दगावतात. आपण शहरात राहणारी माणसं कदाचित आपल्याला याची जाणीव नसेल, पण आजही असा भाग आहे की जिथं कुपोषित मुलं, कुपोषणामुळे दगावलेल्या कितीतरी मुलांची संख्या आहे. आमच्या अंगणवाडी ताई, आमच्या आरोग्य सेविका आजही गरोदर मातेकडे जाते, तिला सांगते, बाई तू आयनच्या गोळ्या घे, अमुक कर तमुक कर. पण ते सासूनं बाळतपणात PhD केलेली असते, ती तिला काय असल्या गोळ्या बिळ्या काय खाऊ देत नाही. पोरग जन्माला आल्याबरोबर आरोग्य सेविका सांगते तिला लगेच अंगावर पाजा. लगेच अंगावर पाजलं तर ते जे कोवळं दूध आहे त्याच्यामध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढवणारे घटक असतात, म्हणून डॉक्टर सांगतात लगेच आईनं अंगावर पाजावं. ती सासू सांगते लगेच पाजू नको, मध आणा, मधाचं बोट लेकराला चाटवा. बरं, ते मध 6 महिन्यापूर्वी आणलेलं असतोय, आणून देशी दारूच्या बाटलीत ठेवलेलं असतोय, मग ते मधाचं बोट त्या लेकराला. कधी भारत महासत्ता होणार ते मला सांगा. अनेक गोष्टी आहेत आरोग्याच्या संदर्भानं ज्याच्यावरती आपण आज विचार केला पाहिजे खरं तर. आणि माझा सगळ्या महिलांना एक विनंती आहे, तुम्ही सगळ्या घराची काळजी घेता, पण तुम्ही तुमच्या आरोग्याची मात्र काळजी घेत नाही. नवऱ्याला विचारणार तुला काय पाहिजे, पोराला विचारणार तुला काय आवडतं, घरात सगळ्यांना विचारणार. तुम्ही स्वतःला कधी विचारता का आज मला काय आवडतं, मला काय बनवायचं?
महिन्यातला एक दिवस तर स्वतःसाठी ठेवा. आज हा मला हे आवडते, सगळ्यांनी आज हे खायचं. सगळ्यांची जेवण आटवली का मग तुम्ही जेवण करणार. आणि उरलं तर मग तुम्ही सगळे सकाळी सगळ्यांना गरम कर, मग ते उरलेलं मग तुम्ही सकाळी खाणार. हे स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करू नका. हातपाय थकले ना मग सगळ्या गोष्टी समोर यायला लागतात. आरोग्याची काळजी घ्या. 10 साखर कारखान्याचे शेअर्स आहेत तुमच्याकडे आणि डॉक्टरांनी सांगितलं हा चमचाभर पण खायची नाही. 10 लाखाचा बेड बनवून घेतलाय झोपायला आणि डॉक्टरांनी सांगितलंय मनक्यात गॅप आहे, चटईवर झोपत चाला. उपयोग आहे का? तुमच्याकडे कोट्यावधी रुपये आहेत आणि आरोग्य शिल्लक नाही, करणार काय? एक दिवस असा येईल तुमच्याकडे पैसे असतील पण आरोग्य शिल्लक राहिलेलं नसेल. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 50 गोळ्या खाव्या लागतील. सकाळी उठल्याबरोबर 10-12, दुपारी वेगळ्या, संध्याकाळी वेगळ्या, रात्री झोप येत नाही म्हणून 5-25 वेगळ्या. आणि सायन्स इतकं पुढे गेलेलं असेल, कोणती गोळी कधी खायची तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायचं नाही. मार्केटमध्ये चिप येतील छोट्या छोट्या. 5वीच्या दिवशी सटवाई पुसताना त्याच्याऐवजी चिप पुजायची आणि इथं ती चिप ढकलून द्यायची. चिपमध्ये गोळ्या टाकायच्या. आईनं सकाळी कामाला जाता जाता एंट्री करायची, सकाळी 2 ह्या, दुपारी 2 त्या. बापानं फक्त एंटर मारायचं. एंटर मारलं का दिवसभर एक एक गोळी रक्तात आपोआप सर्क्युलेट होत चालेल. इतकं विज्ञान तंत्रज्ञान पुढे गेलेलं असेल. आणि त्या चिप लय महाग नसतील. महिला बालकल्याण विभागाकडनं बीपीएल कुटुंबांना मोफत, एपीएल कुटुंबांना सवलतीच्या दरात. आणि चायना जर प्रोडक्शन करायला लागलं तर कोणत्याही पानाच्या टपरीवर 1-1 रुपयाला मिळून जाईल. कुठे घेऊन चाललोय आपण आरोग्याला? मला वाटतं आरोग्याच्या संदर्भानं आपण बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. आपण या गोष्टींचा आपण विचार करत नाही. आपण निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही आहोत. आणि म्हणून आरोग्याची काळजी घ्या, आहाराची काळजी घ्या. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या पोटी पहिलं मूल जन्माला आलं आणि नाव ठेवलं निवृत्ती. काय सुंदर नाव आहे तो. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. संसारातून निवृत्त झाल्यानंतर ज्ञानाचा सोपान चढून गेलं का मग मुक्ती मिळते. म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. आणि ही नावं ठेवणारे आई वडील विठ्ठल आणि रुक्मिणी. काय सुंदर नाव आहेत. पहिलं मूल जन्माला आलं निवृत्ती आणि आता 2 वर्षांनी जन्म होणार होता. या जगासाठी ज्यांनी ज्ञान खुलं करू दिलं त्या ज्ञानोबरायांचा. असा पृथ्वीवरती नारद मुनींनी फेरफटका मारला आणि भगवान विष्णूंना जाऊन भेटले आणि म्हणले, देवा तुम्ही गीता सांगितली पण गीतेचा फारसा उपयोग झाला नाही. भगवान विष्णू म्हटले, नारद मुनी आपण काय म्हणताय, गीतेचा उपयोग झाला नाही? अरे 1000 वर्ष गीता गारुड घालते आणि तुम्ही म्हटला गीतेचा उपयोग नाही, असं का बोलता? नारद मुनी म्हटले, मी आता पृथ्वीवरती फेरफटका मारून आलो. एका मालकाच्या घरी 4 सेवक काम करत होते. त्या 4 कामगारांनी दिवसभर काम केलं. संध्याकाळी जाता जाता ते सेवक, ते कामगार आपल्या मालकाला म्हटले, बाबा रे आम्ही दिवसभर राबलो, काय असन ती आमची रोजंदारी देऊन टाक. मालक म्हणला, तुम्हाला गीता कळते का? भगवान श्री कृष्णानं सांगितलंय फळाची अपेक्षा न करता काम करा. जा म्हणला घरी, उद्या परत या. तुम्ही गीता सांगितली पण त्याचा उपयोग झाला नाही. मग देवाला कळलं आता शस्त्र नव्हे, हातात शास्त्र घेऊन जन्माला यावं लागेल. भगवंताचा जन्म 2 कारणांसाठी झालेला आहे. 1 सज्जनांचं रक्षण करता यावं याच्यासाठी आणि 2 दुर्जनांचा संहार करता यावा यासाठी. पण आता पराकुटीचा सज्जनही उरला नाही की देवाला वाटावं याच्या रक्षणासाठी मलाच यावं लागते. सोलापुरात असा कोणी सज्जन आहे का देवाला वाटावं नाही याला मदत करायला आता कोण नाही, मीच जातो. आणि सोलापुरात असा पराकुटीचा दुर्जन आहे का की देवाला वाटावं नाही याचा संहार करायला आता मलाच जावं लागतंय, कायदा सुव्यवस्था काय उपयोगाची नाही. आता पराकुटीचा सज्जनही उरलेला नाही आणि पराकुटीचा दुर्जनही उरलेला नाही. मग तुमच्या माझ्यासारखी जी सर्वसामान्य माणसं, या सर्वसामान्य माणसांसाठी आता शस्त्र नव्हे शास्त्र घेऊन जन्माला यायला हवं. आणि म्हणून ज्ञानोबरायांचा जन्म आहे.
ज्ञानोबरायांनी संस्कृतमध्ये असणारी जी गीता आहे ती प्राकृतमध्ये सांगितली. तुकोबरायांनी वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा असं म्हणत वेद साध्या भाषेमध्ये गाथेच्या रूपानं सांगितले. साधू संतांनी जे जे अवघड आहे ते सोपं केलं. आमच्या गाडगे बाबांनी गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला करत करत भजन करत करत सामान्य माणसांना जगण्याचा अर्थ सांगितला. संतांनी जे अवघड आहे ते सोपं केलं. आणि आता आम्ही मंडळी सोपं अवघड करून सांगायच्या फंदात आहोत. आम्हाला आमची विद्वत्ता मिरवायची असते. जेवढं अवघड बोलू तितका बोलणारा हुशार. साधू संतांनी अवघड सोपं सोपं करत सांगितलं. मला वाटतं ती सोपी भाषा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्ञानोबरायांचा जन्म. ज्ञानोबराय बंडखोर संत आहेत. ज्ञानाला मर्यादा होती संस्कृत भाषेची, ज्ञानोबरायांनी झुगारून दिली आणि प्राकृतमध्ये ज्ञान तुमच्या माझ्या समोर मांडलं. ज्ञानोबांनी बंड पुकारलं. एक गुरु आणि एक शिष्य परंपरा आहे बाजूला सारली आणि सगळ्यांसाठी ज्ञान खुलं करून दिलं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्षवळला गहिनी प्रते गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवे सार चोचविले. काय ज्ञानोबरायांचं कार्य. आणि म्हणून या विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या पोटी साक्षात जगाला ज्ञानाची कावड खुलं करून देणाऱ्या ज्ञानियांचे ज्ञानी आणि योगियांचे योगी महावैष्णव साक्षात ज्ञानोबरायांचा जन्म झाला. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चैतन्याचा जिव्हाळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. साधकांचा मायबाप दर्शने हरताप. साधकांचा मायबाप दर्शने हरताप. सर्वभूती सुखरूप सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती. चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगती मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. प्रगटला भूतळा प्रगटला